नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात नेहमी शांततेने आणि प्रार्थनेने होते, ज्यामुळे पूर्ण दिवसासाठी एक सकारात्मक ऊर्जा मिळते. सकाळपासूनच कामाची लगबग सुरू होते. घराची कामं, स्वयंपाक आणि स्वतःसाठी वेळ काढताना कधी दुपार होते कळतच नाही. आज खास पौष्टिक आणि घरगुती पद्धतीची भोपळ्याची भाजी आणि वरण भात करण्याचा बेत होता. भोपळ्याच्या भाजीसाठी सर्वात प्रथम भोपळ्याची सालं काढून त्याला स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर त्याचे चौकोनी तुकडे करून घेतले. त्यानंतर एका खलबत्त्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या. मग हिरव्या मिरच्यांनाही वाटून घेतलं. मग एका कढईत तूप घालून घेतलं 2 चमचे. नंतर त्यात तेल घालून घेतलं. तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता. मग फोडणीसाठी मोहरी टाकली. त्यानंतर हिंग टाकलं. मग त्यात कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण घालून घेतलं. मग त्यात वाटलेली हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. मग हळद टाकलं आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यात लाल तिखट मसाला घातला. मी मालवणी मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्यातलं कुठलाही साठवणीचा मसाला टाकू शकता. मग मी भोपळ्याचे काप टाकून त्यात थोडंसं गरम पाणी घालून त्याला चांगलं परतून घेतलं आणि झाकण लावून शिजण्यासाठी ठेवलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि थोडं बघायचं की हे भोपळा शिजला आहे की नाही. तो आपण तो पेस्ट करून ऑलमोस्ट शिजत आलं आहे. सो आता आपण नवन चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्यावर दाण्याचं कूट घालून चांगलं परतून त्याला एक वाफ काढायला 2 मिनिटं ठेवून देऊया. कोथिंबीर चिरून घेऊन भोपळ्याच्या भाजीवर भुरभुरलं. त्यानंतर फोडणीचं वरण करण्यासाठी तूर, मूग, मसूर डाळ हे एकत्र स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतलं. मग राईसला स्वच्छ पाण्याखाली धुवून त्यात मीठ, तूप हे सगळं मिक्स करून राईस कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवून दिलं. सर्वात प्रथम फोडणीसाठी कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतलं. नंतर तुम्ही जसं नॉर्मल फोडणीचं वरण करता तसं मी वरण करून घेतलं. त्यास एका भांड्यामध्ये तूप, तेल, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, थोडं कोथिंबीर, लाल मिरच्या, हिरवी मिरची, ठेचलेलं लसूण, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडंसं गरम पाणी घालून मिक्स करून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो घालून परतून घेतलं. मग डाळ घातली, थोडंसं गरम पाणी घातलं, तुम्हाला जेवढं पातळ हवं तेवढं. मग त्यात मीठ, कोथिंबीर घालून कुकरचं झाकण लावून त्याला 3 शिट्ट्या काढण्यासाठी ठेवलं. मग एका बाजूला चपात्या करून घेतल्या. सो माझी आता शेवटची चपाती भाजून झालेली आहे. आता नैवेद्य वाढून घेऊ. नैवेद्यासाठी एका बाजूला वरण भात वाढून घेतलं. मग भोपळ्याची भाजी वाढून घेतली. मग एका वाटीत डाळ वाढून घेतली. मी आज काही गोड केलं नव्हतं म्हणून दही साखरच नैवेद्य म्हणून वाढले. आणि मग त्यात चपाती आणि पापड ठेवून पूर्ण नैवेद्याचं ताट वाढून घेतलं. नैवेद्यम समर्पयामी. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आता दिवसभरातील सगळी कामं संपलीत. आता खरंच खूप थकवा जाणवतोय. दिवसभराचा सगळा थकवा एका बाजूला, पण ही कामाची समाधानी पावती. आता थोडा वेळ बसून आराम करायचा आहे. तर असा होता आजचा माझा दिवस. तुम्हाला माझे हे ब्लॉग्स कसे वाटतायत ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन दिवसासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. Don't forget to subscribe my channel and follow me on Instagram. Show your love and support by likes and comments.